बिग हॅलो टू वन अँड ऑल आउट देअर. मी मानसी आपल्या इंग्लिशच्या आजच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण आपली जी पोयम चालली आहे सिल्वर, तिचा कन्क्लुडिंग पार्ट बघूया. त्याच्यात बघू की पोयम मध्ये काय म्हटलं गेलंय, पोयम रेसिटेशन आणि त्याचा भावार्थ हा पार्ट बघूया. तर चला आपण पाहूया पोयम सिल्वर. सो मुलांनो, आपण पाहू शकता हे पोयम सिल्वर. बेसिकली या पोयम मध्ये काय म्हटलं गेलंय त्याचं तुम्हाला सांगते. सिल्वर म्हणजे काय, रुपेरी. जो सिल्वर कलर तुम्हाला माहिती असतो ना कोणता असतो. ह्याच्यामध्ये हे सांगितलं गेलंय की एक मूनलेट लाईट म्हणजे जशी पौर्णिमेची रात्र असते, तर म्हणजे की पूर्ण चंद्र आहे आणि सगळीकडे चंद्र जो आहे, चंद्रमाचा जो लाईट आहे, उजळ आहे, तो प्रत्येक वस्तूवरती पडतोय. आणि त्याच्या कारणाने प्रत्येक वस्तू म्हणजे ती जिवंत असो वस्तू, पशुपक्षी असो किंवा असे घरदार असो, सगळ्यांवरती रुपेरी त्यांची जी लाईट पडतीये चंद्रमेची आणि किती सुंदर दिसत आहे. आणि या सगळ्या वस्तूचं जे आहे खूप सुंदर डिस्क्रिप्शन दिलं गेलं या पोयम मध्ये. सिल्वर हे पोयम आहे. तर आता आपण एकदा रेसिटेशन करू पोयमची. स्लोली सायलेंटली नाव द मून वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून. This way and that she peers and sees silver fruit upon silver trees. One by one the casements catch her beams beneath the silvery thatch. Couched in his kennel like a log, with paws of silver sleeps the dog. From their shadowy coat the white breasts peep, of doves in silver feathered sleep. A harvest mouse goes scampering by, with silver claws and silver eye, and moveless fish in the water gleam by silver reeds in a silver stream. So the poet is Walter D. La Mer. हे जे पोएट आहेत. आता बघा, आपण बघूया पोयम मध्ये काय म्हटलं जात आहे. स्लोली सायलेंटली नाव द मून वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून. हर म्हटलं जात आहे म्हणजे की चंद्रमाला ऍज अ गर्ल, ऍज अ वुमन असं म्हटलं जाते. ठीक आहे ना, की ती मुलगी आहे, कोणी बाई आहे. तर स्लोली म्हणजे हळूहळू, सायलेंटली म्हणजे एकदम शांतपणे, नाव द मून वॉक्स द नाईट. आता जो चंद्र आहे, जे चंद्र आहे ते चालतं आहे इन हर सिल्वर शून, आपल्या सिल्वर कलरच्या शून म्हणजे काय, शूज. तर अशा प्रकारे रुपेरी आपले जोडे घालून आता हळूहळू आणि एकदम जे आहे शांततेने चंद्र चालते आहे आपले सिल्वर, आपले रुपेरी जोडे घालून. दिस वे अँड दॅट शी पियर्स अँड सीज सिल्वर फ्रूट अपॉन सिल्वर ट्रीज. तर इकडे तिकडे चारीकडे जिथे कुठे आहे ती जातीये. शी पियर्स, पियर्स म्हणजे काय की झाकणं, इकडे झाकते तिकडे झाकते, म्हणजे या झाडातनं त्या झाडातनं अशा प्रकारे ती झाकते चारीकडे. अँड सीज सिल्वर फ्रूट अपॉन सिल्वर ट्रीज. आणि काय बघते ती, सिल्वर फ्रूट आहे, जे फळं आहेत ते सिल्वर कलरचे आहेत आणि कशावरती आहेत ते सिल्वर कलरच्या ट्रीज वरती आहे. कसं, कारण की जर चंद्रमेचा प्रकाश आहे तो सगळ्यांवरती पडतोय, झाडांवरती पडतोय, म्हणून तेही रुपेरी झालेले झाडं, तर म्हणून हे सिल्वर ट्रीज आहेत. आणि फळांवरती पडतंय म्हणून फळं सुद्धा सिल्वर झालेले, तेही रुपेरी झालेले. तर अशा प्रकारे इथे म्हटलं जातंय की इकडे तिकडे ती चारीकडे चंद्र आहे ते जाते आणि झाकते ह्या झाडातनं त्या झाडातनं आणि बघते की जे आहे, जे रुपेरी झाडं आहेत त्याच्यात कशा प्रकारे रुपेरी फळं लागलेले आहेत. वन बाय वन द केसमेंट्स कॅच हर बीम्स बिनीथ द सिल्वरी थॅच. आता इथे केसमेंट्स ह्याचा काय अर्थ आहे, केसमेंट्स म्हणजे जो खिडकी असते जी, ठीक आहे ना, विंडो असतं त्याला केसमेंट्स म्हणतात. पहा, केसमेंट्सचा अर्थ ओके नाही दिलाय, मला वाटलं इथे दिलेला आहे. तर केसमेंट्स म्हणजे जी खिडकी असते त्याला म्हणतात. आणि हर बीम्स बिनीथ द सिल्वरी थॅच. बीम्स म्हणजे काय झालं, किरणा. ठीक आहे. सिल्वरी थॅच, थॅच म्हणजे रूफ जे असतं, जे गवतेचं म्हणजे जे आपण जसं कोणती झोपडी असली तर ते गवतेचं जे रूफ असतं, ठीक आहे ना, त्याला आपण थॅच म्हणतो. आता काय म्हणतात, वन बाय वन द केसमेंट्स कॅच. एक एक करून जे केसमेंट्स म्हणजे जे खिडक्या आहेत त्या कॅच करतात. ते काय करतात ते कॅच, हर बीम्स, त्याचे जे किरणं आहेत, चंद्रमाचे जे किरणं आहेत ते एक एक करून कॅच करताय, जे किरणं आहेत त्याच्यात येतात ते खिडक्यांवरती. बिनीथ द सिल्वरी थॅच. बिनीथ म्हणजे की खालती, कसल्या खालती, द सिल्वरी थॅच, जे गवतेचं जे रूफ आहे त्याच्या खालती जे खिडक्या आहेत ते, त्या खिडक्या एक एक करून चंद्रमेच्या प्रकाशाला, चंद्रमेच्या किरणांना एक एक करून ते आपल्या आतमध्ये घेत आहे. म्हणजे की इन शॉर्ट, इन सिंपल, की
पूर्ण घरावरती, चाहे ते रूफ असो, चाहे खिडक्या असो, दारा असो, सगळ्यांवरती जे आहे चंद्रमेचा प्रकाश पडतो आहे आणि ते सुद्धा सिल्वरी झालेले आहेत. Couched in his kennel like a log, with paws of silver sleeps the dog. लॉग काय असतं, जे लकडी असते, लाकूड असतं, लाकूडचा जो गठ्ठा असतो मोठा, ठीक आहे ना, दॅट इज कॉल्ड लॉग. काय म्हणतात इथे, काउच्ड इन हिज कॅनल. कॅनल काय असतं, कॅनल म्हणजे कुत्रा, जो डॉग असतो जिथे त्याचं राहायचं घर असतं त्याला कॅनल म्हणतात, ठीक आहे ना. कॅनल जिथे डॉगला ठेवलं जातं किंवा ते राहतात ते कॅनल म्हटलं जातं. तर अशा प्रकारच्या एका कॅनलमध्ये काउच्ड म्हणजे की एकदम असं गुडी करून असं तो आपल्या जागेवरती एकदम असा बसलेला आहे, मोशनलेस बसलेला आहे, म्हणजे काही हलत डुलत नाही. लाईक अ लॉग. लॉग म्हणजे काय, जर लाकूड एक जागी ठेवून दिलं तर मग ते आपल्या मनाने हलेल नाही ना, तर त्याच्याशी त्याचे कम्पॅरिझन केलं गेलंय, ठीक आहे ना. तर लाईक अ लॉग विथ पॉज ऑफ सिल्वर स्लीप्स द डॉग. तर अशा प्रकारे सिल्वर पॉज म्हणजे काय, त्याचे पंजे असतात, डॉगचे पंजे जे असतात त्याला पॉज म्हणतात. तर अशा प्रकारचे सिल्वरी पॉज आहेत त्याचे, म्हणजे त्याच्याही वरती जो चंद्रमेचा प्रकाश आहे तो पडतोय. तर अशा प्रकारचे सिल्वरचे पॉज घेऊन डॉग आपल्या कॅनेलच्या आत काउच बनवून, जसा की लॉग असतो, जसा की लकडीचा एक गठ्ठर असतो, अशा प्रकारे तोही झोपलेला आहे. From their shadowy coat, the white breasts peep of doves in silver feathered sleep. आता इथे बघा, शॅडोई कोट. कोट म्हणजे काय झालं, की जे जिथे चिमण्या राहतात, ठीक आहे ना, नेस्ट समजू शकता तुम्ही सिम्पल वर्ड्स मध्ये, जो नेस्ट असतो जिथे चिमण्या राहतात. तर शॅडोई कोट द व्हाईट ब्रेस्ट पीप. पीप म्हणजे काय असतं, झाकणं असतं. ऑफ डव्स. डव्स म्हणजे जो कबूतर असतो त्याला म्हणतात डव्स. इन सिल्वर फेदर्ड स्लीप. आता काय अर्थ झाला याचा, की आपल्या जे त्याचं कोट आहे, जे त्याचं नेस्ट आहे, फ्रॉम देअर शॅडोई कोट. तर जो शॅडोई कोट म्हणजे की तिथे झाडात असतं नेस्ट, झाडात कोट आहे, तिथे सुद्धा सिल्वर त्याचा जे प्रकाश आहे चंद्रमेचा तो पडतोय. आणि अशा प्रकारे द व्हाईट ब्रेस्ट पीप ऑफ डव्स. व्हाईट ब्रेस्ट म्हणजे पांढऱ्या शुभ्र रंगाची जी छाती आहे डवची म्हणजे कबूतरची, ती बाहेर दिसते आहे. तुम्ही कधी जर पक्षीला कोणत्या झोपताना पाहिलं असेल तर त्यांची जी छाती असते ती वेगळी अशी खालतून असते आणि ते लोक श्वास घेतात तर दिसतं, आणि रात्रीच्या वेळेस तर खास करून दिसतं. तर इन सिल्वर फेदर्ड स्लीप. सिल्वर फेदर्ड, आता फेदर्सला इथे सिल्वर म्हटलं गेलंय परत, कारण की त्याच्यावरती पण चंद्रमेचा प्रकाश पडतोय. तर म्हणून ते सुद्धा रुपेरी झालेले आहेत, त्याचे फेदर्स, त्याचे जे पंख आहेत ते सुद्धा सिल्वरी झालेले आहेत. तर तो तिथे डव अशा प्रकारे झोपलेला आहे. अशा जे आहे आपल्या कोटमध्ये, म्हणजे की आपल्या जे त्याचं घर आहे छोटस, म्हणजे जे त्याचं नेस्ट आहे कबूतरचं डोवचं, त्याच्यामध्ये त्याची छाती त्यातनं बाहेर झलकते आहे अशी पांढरी शुभ्र. आणि जे सिल्वर आहे फेदर्ड, जे त्याचे जे रुपेरी त्याचं जो फेदर आहे, पंख आहे, ते त्याच्यातनं दिसतंय आणि तो झोपलेला आहे डव. तर हर वस्तूला तुम्ही पाहताय की हर वस्तूला मूनशी कनेक्ट केलं गेलं, की सगळ्यांवरती कोणची पण वस्तू अशी नाहीये जे की ते त्याचा चंद्रमेचा प्रकाश नाही पडते. A harvest mouse goes scampering by with silver claws and silver eye. आता हा पहिली वस्तू आहे, एक मून जागलेला आहे, मून इकडे तिकडे चालते म्हणजे है ना, आपले शूज घालून. आणि दुसरी वस्तू ही आली की जे माऊस आहे, एक उंदीर आहे, हार्वेस्ट माऊस म्हणजे जे शेतात जे इकडे तिकडे करतं माऊस. तर अशा प्रकारचे एक माऊस आहे, तो गोस कॅम्परिंग बाय, इकडे तिकडे जातोय तो, विथ सिल्वर क्लॉज अँड सिल्वर आय. तर त्याचे जे क्लॉज आहेत म्हणजे त्याचे जे पाय आहेत ते सिल्वरी आहे, ते रुपेरी आहे, आणि ते सिल्वरी आई पण आहे. त्याचे डोळे आणि त्याचे क्लॉज दोन्ही सिल्वरी आहे, ते घेऊन तो इकडून तिकडे शेतामध्ये घुमतोय. अँड मूवलेस फिश इन द वॉटर ग्लीम. आणि आता परत मूवलेस काय झालं, फिश झाली, ज्याच्यात कोणते मुवमेंट्स नाहीये. तर अशी प्रकारची मासोळी इन द वॉटर ग्लीम, ती मासोळी जी आहे ती पाण्यात चमकते आहे. बाय सिल्वर रीड्स इन अ सिल्वर स्ट्रीम. रीड्स म्हणजे काय, झाडं असतात जे पाण्यामध्ये उगतात, अशा प्रकारचे जे झाडं असतात पाण्यातच असतात ते, बाय सिल्वर रीड्स. तर त्यांच्याही वरती चंद्रमेचा प्रकाश पडतोय, तर ते सुद्धा सिल्वर झालेले आहे, ते रुपेरी झालेले आहे इन अ सिल्वर स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे काय, पाणी, जे नदीचं, छोटी नदीचं पाणी असतं, तर ते जी छोटी नदी आहे ती सुद्धा सिल्वर झालेली, त्याच्याही वरती चंद्रमेचा प्रकाश पडतो. अशा प्रकारे सिल्वर रीड्स पण आहे, म्हणजे ते सिल्वर झाडं आहेत, रुपेरी झाडं आणि रुपेरी पाणी, जे रुपेरी नदी आहे त्याच्यामध्ये जे आहे मूवलेस फिश, जे बिना हलडूलच्या एकदम अशा प्रकारची मासोळी दिसते आहे, ती चमकते आहे पाण्यामध्ये. तर पाहिलं आपण की किती वस्तू ह्याच्यामध्ये, सगळ्या वस्तूंवरती आपण
जे आहे सिल्वरचं किती जास्त परत परत गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत की पूर्ण वस्तूवरती चंद्रमेचा प्रकाश पडतो आणि सगळे सिल्वरी रुपेरी झालेले आहेत. पहा आता आपण जर गोष्ट करू इथे रायमिंग वर्ड्सची, तर मून शून, सी स्ट्रीज, तर सगळे वर्ड्स जे आहेत ते आपले शेवटपर्यंत हर 2 वर्ड्स जे आहेत ते रायमिंग वर्ड्स आहे. रायमिंग स्कीम जर बघायची तर बघा इथे 1 2 3 4 5 6 7 8, तर हे 4 लाईन्सचा फर्स्ट स्टॅन्झा, 4 लाईन्सचा नेक्स्ट स्टॅन्झा आणि त्याच्यानंतर मग 6 लाईन्सचा जो आहे तो लास्ट स्टॅन्झा आहे. तर 1 2 3 4 इथे मध्ये रायमिंग स्कीम काय आहे? ए ए, मून शून ए ए, सी स्ट्रीज बी बी. मग परत बघायचं तर कॅच थॅच ए ए, लॉक डॉग बी बी. तर हे झालं. आता ह्याच्यानंतर हा जो लास्ट स्टॅन्झा आहे हा 6 लाईन्स आहे. तर पीप स्लीप ए ए, बाय आय बी बी आणि ग्लीम स्ट्रीम सी सी. तर अशा प्रकारची ही याची रायमिंग स्कीम आहे. पर्सॉनिफिकेशन आणि सिमिली म्हणजे पूर्ण जर पोएम आपण बघू तर इथे परत परत जे आहे उदाहरणं दिले गेले, उपमा दिली गेली आहे, म्हणून ते पर्सॉनिफिकेशन आणि सिमिलीचा भरपूर उपयोग केला गेलाय. सो नाव वी विल सी द इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 3 बघा. अंडरलाईन द वर्ड सिल्वर, सिल्वरी इन द पोएम. ह्याच्यात तुम्ही काय कराले? पोएम बघा आणि जितकेही सिल्वर किंवा सिल्वरी असे शब्द आलेत पोएम मध्ये त्यांना अंडरलाईन करा. इन विच लाईन्स डज इट अकर? आता कोणत्या कोणत्या लाईन्स मध्ये अकर करताय? कोणत्या कोणत्या लाईन्स मध्ये हा शब्द येतोय? व्हॉट पॅटर्न डज इट शो? आणि पॅटर्न काय आहे त्याचा? तर चला बघूया. द वर्ड सिल्वर, सिल्वरी occurs in the 2nd, 4th, 6th, 8th, 10th, 12th and 14th line of the poem. तर अशा प्रकारे दुसऱ्या, चौथ्या, 6व्या, 8व्या, 10व्या, 12व्या आणि 14व्या लाईन मध्ये पोएमच्या हा शब्द येतोय परत परत, सिल्वर किंवा सिल्वरी. द वर्ड सिल्वर, सिल्वरी इज युज्ड इन इवन नंबर्ड लाईन्स. आता जर तुम्ही बघा हे जितकेही नंबर आता आपण बघितले इवन नंबर असतात है ना. इवन आणि ऑड 2 प्रकारचे नंबर असतात. तर हे सगळे इवन नंबर्स आहे and not in the odd numbered lines in the entire poem. आणि odd number मध्ये नाही आलंय. It adds in uniformity and rhythm to the poem. तर अशा प्रकारे हे पोएमला एकासारखं करतात. खूप सुंदर पोएमचं एक रायमिंग होतं. Can you think of a parallel scene of dawn evening when everything is steeped in golden light? तर काय तुम्ही अशाच प्रकारचं एक पॅरलल, जसं की ह्याच्यामध्ये आपल्याला रुपेरी आहे, आता दुसऱ्यामध्ये सोनेरी, असं गोल्डन असं काही होऊ शकतं. तर डॉन किंवा इव्हनिंगचं दृश्य तुम्ही दाखवू शकता का? येस, इन द इव्हनिंग द सन सिंक्स बिलो द हॉरिझन टू सेट. तर संध्याकाळी जे आहे सूर्य डुबत असतो. ऍज इट गोज लोअर अँड लोअर इट्स डार्क ऑरेंज क्रिम्सन रेज स्प्रेड अक्रॉस द स्काय. तर जशा प्रकारे हे डुबतो, हळूहळू खालती होतो, तर ह्याचा डार्क ऑरेंज क्रिम्सन हा जो रेज आहे, ज्याची किरण आहेत त्या चारीकडे आकाशात फैलतात. जर तुम्ही बघितलं तसं होतं, खूप सुंदर दिसतो आकाश. अँड द सराउंडिंग स्टीप इन गोल्ड लाईट. आणि चारीकडे असं वाटतं की गोल्ड लाईट पसरलेलं आहे. इट ब्रिंग्स अन ऑसम सीनरी टू यू. आणि अशा प्रकारे खूप सुंदर सीनरी चारीकडे दिसते. द सेम लँडस्केप अपियर्स डिफरंट ॲट डिफरंट टाइम्स. तर एकाच सारखा लँडस्केप जो असतो तो वेगवेगळा दिसतो वेगवेगळ्या लोकांना. व्हॉट मेसेज कॅन वी ड्रॉ फ्रॉम दिस? तर अशा ह्याच्यातनं काय मेसेज आपण, काय संदेश घेऊ शकतो? 2 डिफरंट इंटरप्रिटेशन्स कॅन बी मेड फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. तर हा जो सेंटेन्स दिलाय ह्याच्यानी 2 इंटरप्रिटेशन्स काढले जाऊ शकतात, म्हणजे की 2 अर्थ काढले जाऊ शकतात. A person and object can have multiple characteristics that reveal in different situations. म्हणजे की एक व्यक्ती किंवा कोणता ऑब्जेक्ट असतो त्याला मल्टिपल कॅरेक्टरिस्टिक, खूप सारे विशेषता होऊ शकतात, विशेषता आहे ज्या की रिव्हील इन डिफरंट सिच्युएशन्स. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्याच्या वेगवेगळ्या जे आहे कॅरेक्टरिस्टिक्स त्या बाहेर दिसू शकतात. ठीक आहे ना. आणि दुसरं काय असू शकतं? परसेप्शन ऑफ द सेम थिंग मे व्हॅरी फ्रॉम पर्सन टू पर्सन. एकच वस्तूला पाहायचा नजरिया जो आहे 2 व्यक्तींचा वेगळा होऊ शकतो. ज्या वस्तूला मी कोणत्या तरीकेने पाहते, तुम्ही कोणत्या वेगळ्या तरीकेने पाहू शकता. तर परसेप्शन म्हणजे दृष्टिकोन जो आहे ते प्रत्येकाचा वेगळा होऊ शकतो. आता बघा ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. टायटल सिल्वर, पोएट वॉल्टर डी ला मेयर. थीम काय, सेंट्रल आयडिया काय पोएमचा? द पोएम इज अबाउट अ मूनलिट नाईट. ठीक आहे, की पूर्ण चंद्रमेचा प्रकाश आहे, असं प्रकारची रात्र आहे. द सिल्वरी लाईट ऑफ द मून कव्हर्स द होल अर्थ. तर अशा प्रकारे ही जी लाईट आहे सिल्वरी, ही पूर्ण धरतीला सामावून घेते. अँड एव्हरीथिंग ऑन इट लुक सिल्वरी. प्रत्येक वस्तू जी आहे ती रुपेरी दिसते. द पोएम स्टँड आउट फॉर इट्स रिच व्हिज्युअल इमेजरी. इतकी सुंदर जी व्हिज्युअल इमेजरी केली आहे ते त्याच्या कारणाने ही पोएम अगदी वेगळीच सुंदरता आहे याची.
राईम स्कीम बघा. द राईम स्कीम फॉर द फर्स्ट 2 स्टँझाज इज AABB. द राईम स्कीम फॉर द लास्ट स्टँझा इज AABBCC. हे आता आपण बघून चुकलो आहे. फिगर ऑफ स्पीच कोणती यूज झाली? सिमिली पर्सोनिफिकेशन. स्पेशल फीचर काय आहे पोएमचे? दिस पोएम इज व्हेरी रिच इन इट्स व्हिज्युअल इमेजरी. व्हिज्युअल इमेजरी मध्ये खूप रिच आहे. द पोएम रोल्स आउट बिफोर अस लाईक अ लँडस्केप पेंटिंग. असं वाटतं की कोणची पेंटिंग ठेवली आहे समोर. आपण की डॉग आहे तो आपल्या कॅनल मध्ये झोपलेला आहे लॉक सारखा, आणि कबूतर आहे तर त्याची जे आहे व्हाईट ब्रेस्ट, व्हाईट पांढरी शुभ्र छाती, तर हे सगळे आपल्या डोळ्यासमोर चित्र फिरू लागतात. अ डेन्स सायलेन्स रन्स थ्रू द पोएम. पूर्ण चारीकडे असं वाटतं की अगदी शांतता आहे. द मून अँड द माऊस आर द ओनली मुव्हिंग ऑब्जेक्ट्स इन द पोएम. तर पूर्ण पोएम मध्ये फक्त चंद्रमा आणि जो उंदीर आहे तो मुव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत. द रेस्ट ऑफ द थिंग्स मेन्शन इन द पोएम आर एट रेस्ट इन देअर सिल्वर ब्युटी. आणि बाकीच्या सगळ्या वस्तू अगदी शांत पडलेल्या आहेत. फेवरेट लाईन काय आहे? शी पियर्स अँड सीज सिल्वर फ्रूट अपॉन सिल्वर ट्रीज. ही आणि काउच्ड इन हिज कॅनल लाईक अ डॉग विथ पॉज ऑफ सिल्वर स्लीप्स द डॉग. तर ही फिल्म आहे फेवरेट लाईन्स. मग आहे वाय आय लाईक द पोएम. पोएम का आवडते? आय लाईक द पोएम फॉर इट्स प्लीजिंग राईम स्कीम. राईम स्कीम करता. आय ऑल्सो लाईक द ग्रेट साऊंड इफेक्ट द पोएम प्रोड्युसेस वेन वी रीड इट अलाउड. आणि जेव्हा आपण जोराने बोलतो, अलाउडली बोलतो, तेव्हा हे जे आहे साऊंड इफेक्ट खूप छान आहे. त्या कारणाने मला हे पोएम आवडते. तर आज आपला हा जो पोएमचा जो पार्ट होता तो आज फिनिश झालेला आहे. नाव वी आर व्हेरी क्लोजर टू द एंड ऑफ दिस सेशन. म्हणजे आपण आपला जे सेशन म्हणजे काय की आपला जो कोर्स आहे, सिलेबस आहे तो संपणार आहे लवकरच. तर तुम्ही अगदी तयारी पूर्ण ठेवा आपल्या अभ्यासाची. आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक्यू.